बिलोली तालुक्यातील अनेक नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा केला जातोय। या वाळू चोरीच्या धंद्यात वाळू माफियांना महसूल विभागातले काही अधिकारीच मदत करत असल्याने अवैध वाळू उपशाचे प्रमाण वाढल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। यावर तात्काळ आळा आणावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तालुक्यातील हनगुंदा, नागणी, एसगी आणि कोळगाव येथील मांजरा आणि गोदावरी नदीपात्रातून वाळू उत्खनन करण्यासाठी शासनाकडून कुठलीही परवानगी नसताना स्थानिकांच्या वाळू माफियांनी संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून दररोज रात्री 12च्या नंतर लोड मशीन आणि 40 ते 50 हायवाद्वारे रेतीचा अवैध उपसा केला जात आहे। ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी महसूल विभागातील काही फितूर अधिकारी कर्मचाऱ्यांचे पूर्ण पाठबळ मिळत असल्याचं तालुक्यात बोलल्या जात आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती ठेवून वाळू माफियांना सतर्क केलं जात असल्याचं तालुक्यात बोललं जात आहे। याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या तरी अद्यापर्यंत अवैध वाळू उपसा थांबत नसल्यानं हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जातोय। यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत आहे। या परिसरात स्थानिक महसूल पथकाऐवजी बाहेरील बैठे पथक स्थापन करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। माधव येडके, MC न्यूज, बिलोली, नांदेड।